नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कालच सीबीएसई बोर्डाचा रिझल्ट लागलेला आहे आणि येणाऱ्या मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डाचाही निकाल लागणार आहे। जसं ही 10वी आणि 12वीचा निकाल लागेल त्यासोबतच महाराष्ट्र राज्य ITI प्रवेश प्रक्रिया 2026 आणि 27 साठी सुरुवात होत असते। तर या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे डाऊट असतात। प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीची होणार आहे, फीस किती लागणार आहे, कशा प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला पाहिजेत, कशा प्रकारची आपल्याला प्रोसेस करायची आहे, अशा असंख्य प्रश्न या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये पडलेले असतात। या प्रवेश प्रक्रियेची अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळतच राहणार आहे आणि तुमचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी जर कोणी असतील आणि ते ITI करण्याची जर इच्छा बाळगत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आजच नक्की शेअर करा, कारण या ITI संदर्भात लेटेस्ट अपडेट आणि संपूर्ण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला या चॅनलवर वेळेच्या अगोदर तुम्हाला इथं मिळत राहतील। आजचा जो बेसिक व्हिडिओ आहे त्या संदर्भात तुमच्या समोर घेऊन आलेला आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला जे पडणारे प्रश्न आहेत ते तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। महाराष्ट्र ITI प्रवेश प्रक्रिया 2026 आणि 27 साठी जे अर्ज असतात ते तुमच्या 10वीच्या रिझल्ट लागल्याच्या नंतर चालू होतात। काल CBSEचा रिझल्ट लागलेला आहे आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा रिझल्ट ही मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लागणार आहे। जसं ही पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये 10वीचा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला हे ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले दिसतात। म्हणजे मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जसाही रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला हे ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले तुम्हाला दिसतील। त्याच्या अगोदर 8 दिवस अगोदरही याचे ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतात। पण जे नवीन कॅन्डिडेट आहे त्यांनी मात्र ऍप्लिकेशन फॉर्म भरायची गडबड करायची नसते। ज्यावेळेस तुमच्याकडे TC आणि मार्कशीट, TC म्हणजेच काय, ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट त्याला आपण म्हणतो किंवा शाळेचा दाखला त्याला आपण म्हणतो, ते मिळाल्याच्या नंतरच तुम्हाला इथं ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं असते। तर या महाराष्ट्र राज्य ITI प्रवेश प्रक्रिया 2026 आणि 27 च्या संदर्भात जर जाणून घ्यायचं झालं तर आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म हे तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा रिझल्ट लागल्याच्या नंतर हे चालू होणार आहेत। त्यासोबतच तुम्हाला इथे ऍप्लिकेशन प्रोसेस कशा पद्धतीची राहणार आहे तर याच्याविषयी थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। प्रवेश प्रक्रिया जी असते ती ऑनलाईन पद्धतीने असते, म्हणजे कॅन्डिडेटने ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचं असतं। जसंही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल झालेलं आहे, फिल झाल्याच्या नंतर तुम्हाला जे की नॉमिनल फीस असते 100 किंवा 150, कास्ट कॅटेगरी असेल तर तुम्हाला 100 रुपये आणि ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 150 रुपये हे तुम्हाला पे करायचे असते। पे केल्याच्या नंतर तुमचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो कन्फर्म ऍप्लिकेशन होणार आहे, म्हणजे फीस पेड ऍप्लिकेशन फॉर्म होणार आहे। जसंही तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलं, फीस पेड केलेली आहे, ऍप्लिकेशन फॉर्म आणि फीस पेड केलेली पावती हे तुम्हाला दोघांची प्रिंट आउट घ्यायची आहे आणि तुमच्या जवळच्या ITI ला, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या कुठल्याही त्याच्या जवळच्या ITI ला ठिकाणच्या जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं। कारण की ऍप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर खूप साऱ्या चुका होत असतात। जर काही चूक झाली तर तुम्हाला त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना तुम्हाला ती दुरुस्त करता येतं। जर ही चूक आता जर नाही सापडली आणि त्याच पद्धतीने तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झाला तर फ्युचर मध्ये तुमचे सर्टिफिकेट असतील किंवा डॉक्युमेंट असतील त्या चुकाप्रमाणे तुम्हाला तिथे येत असतात। म्हणून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं असतं। तर सर्वात प्रथम आपण ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म भरलं, त्यानंतर फीस पेड केली, जवळच्या ITI मध्ये जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं। जसे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला ज्या ITI मध्ये तुम्ही गेलेले आहात तिथं तुम्हाला एक ऍप्लिकेशन कन्फर्मेशन स्लिप देण्यात येईल। आता ही ऍप्लिकेशन कन्फर्मेशन स्लिप घेतल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे ऑप्शन चॉईस करता येतात। म्हणजे तुम्हाला कोणता ट्रेड करायचा आहे, कोणता व्यवसाय करायचा आहे त्याचे तुम्हाला ऑप्शन देता येतात। जसे की तुम्हाला फिटर करायचे, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, हे कोणत्या ITI ला आणि कोणता ट्रेड करायचे हे तुम्हाला ऑप्शन फॉर्म हे तुम्हाला फिल करण्यासाठी तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन झाल्याच्या नंतर प्रोसेस ही चालू होत असते। त्यानंतर तुमचे जसेही तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन झालेलं आहे त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिल झालेले आहेत, त्यानंतर तुम्हाला फक्त वेट करायचं आहे। त्यानंतर इथं मेरिट लागतात, म्हणजे राऊंड चालू होतात, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, अशा प्रकारचे मुख्य 4 राऊंड या ठिकाणी होत असतात।
त्याच्यानंतर जो होतो तो 5वा राऊंड, म्हणजे याला आपण म्हणतो स्पॉट राऊंड. पहिला जो काय राऊंड आहे तो पहिला राऊंड, दुसरा, तिसरा, चौथा, हे जे काय राऊंड आहे ते तुमच्या 10वीच्या पर्सेंटेज नुसार म्हणजे कट ऑफ नुसार लागत असतात. त्यासोबतच सोबत इथं तुमचा जर पहिल्या राऊंड मध्ये नंबर नाही लागला तर दुसऱ्याला वेट करायचं असतं, दुसऱ्याला नाही लागला तिसऱ्याला, तिसऱ्याला नाही लागला चौथ्याला. अशा पद्धतीने तुम्ही वेट करू शकता. आणि जरी तुमचा पहिल्याला नंबर नाही लागला तरी तुम्ही त्याच्यामध्ये ऑप्शन जे दिलेले आहेत ते तुम्ही इथं बदलही करू शकता. तर ही होती ऍप्लिकेशन प्रोसेस. जर तुमचा पहिल्या राऊंड मध्ये पहिल्या ऑप्शनला जर नंबर लागला असेल तर तुम्हाला ते करणं कंपल्सरी असतं. दुसऱ्या राऊंडला लागला असेल तर तुम्हाला दुसऱ्या 2 ऑप्शन जर तुम्ही सिरियलने दिले असतील तर त्या 2 सिरियल पैकी जर कुठलाही एक नंबर लागला असेल तरी तुम्हाला तिथं करणं कंपल्सरी असतं. तर असे खूप सारे नियम आहेत, ते आपण तुम्हाला डिटेल टाइम टेबल आल्याच्या नंतर त्याची संपूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळतच राहणार आहे. म्हणून चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची डिटेल माहिती तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला मिळत राहील. आणि तुमच्या संपर्कामध्ये जे मित्र आहेत किंवा नातेवाईक आहेत ते जर तुम्हाला ITI करायची जर इच्छा जर बाळगत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की इथंच तुम्हाला संपूर्ण या ITI रिलेटेड माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला डेली अपडेटच्या स्वरूपात तुम्हाला मिळत राहतील. कशा पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा, कशा पद्धतीने तुमच्या पर्सेंटेज नुसार ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहे, आणि कशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय, ऍप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घ्यायचे, ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतील, असे खूप सारे प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहणार आहेत. म्हणून आज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर महाराष्ट्र राज्य ITI प्रवेश प्रक्रिया 2026-27 जसेही चालू होईल त्यावेळेस तुमच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल स्वरूपामध्ये ठेवणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे काही झेरॉक्स प्रतीमध्ये असतील तर झेरॉक्स तुम्हाला तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना थोडीशी अडचण येणार आहे. आता यामध्ये डॉक्युमेंटचा जर विचार केला तर मुख्य करून तर तुमचा एक 10वीची मार्कशीट लागेल, त्यानंतर जे महत्वाचं आहे तुमचा शाळेचा दाखला. आता ज्यावेळेस शाळेचा दाखला म्हणतो किंवा TC किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, तर हे तुम्हाला आता जस्ट या वर्षी जर तुम्ही पास आउट जर होत असाल तर तुम्हाला ते तुमच्या शाळेचा दाखला भेटल्याच्या नंतरच तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. कारण की जर काही विद्यार्थी काय करत असतात की अगोदरच ऍप्लिकेशन फॉर्म फिल करतात आणि त्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये खूप साऱ्या चुका होतात. चुका झाल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला जाता तिथून तुमचा फॉर्म रिटर्न पाठवला जातं. ह्या सर्व चुका होऊ नये म्हणून जोपर्यंत तुमच्याकडे ओरिजिनल स्वरूपामध्ये डॉक्युमेंट येत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे ऍप्लिकेशन फॉर्म करायचं नाही. आता काही विद्यार्थ्यांची 10वी झालेली असते, 12वी झालेली असते, म्हणजे तुम्ही कुठलंही एज्युकेशन जर करत असाल तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. इथं तुम्ही 10वीच्या नंतर तुमचं लेटेस्ट एज्युकेशन किती जरी असलं तरी तुम्ही इथं ऍप्लिकेशन फॉर्म हे करू शकता. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जर विचार केला आपण इथं तर तुम्ही इथं 10वी पास किंवा नापास पाहिजे. आता मी नापास का म्हणतो तर ITI मधील असे काही ट्रेड आहेत जे 10वी नापास जरी असेल तरी तुम्हाला तिथं प्रवेश हा दिला जातो. म्हणून जर कोणी 10वी फेल असेल आणि तुम्ही आतापर्यंत शाळा सोडूनच दिली असेल तर ITI मध्ये येऊन एक संधी तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये तुमचं उज्ज्वल भविष्य तुम्ही इथं घडवू शकता. आता मॅक्झिमम विद्यार्थी 10वी फेल झाल्यामुळे परत शाळेमध्ये जाणं सोडून देतात, तर इथं तुम्हाला काही मर्यादा नाही. जरी तुम्ही फेल झालेले आहात तर काही ट्रेड असे आहेत तुम्ही जे इथे येऊन तुम्ही प्रवेश घेऊ शकता. त्यासोबतच तुम्ही जर 10वी पास आउट असाल तर तुम्हाला खूप सारे ट्रेड इथं तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला 10वीचे पास कोणते ट्रेड आहेत आणि फेलचे कोणते ट्रेड आहेत हे संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून मिळतच राहणारच आहे. आणि जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटही तुम्हाला उपलब्ध राहणार आहे. तर ही होती मित्रांनो ITI प्रवेश प्रक्रिया 2026 आणि 27 ची थोडक्यात माहिती. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या प्रकारची माहिती या प्रवेश प्रक्रियेबद्दल हवी आहे तर मला कमेंटद्वारे कळू शकता. नक्कीच तुमच्या प्रश्नांचं सोल्युशन येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या लेटेस्ट ITI संदर्भात माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.